भाजी तर कस्टमर एकच खाणार आहे, एक भाजी 10 रोट्यांबरोबर खाणार आहे। पहिला फ्राय होईल, ऑइल फ्राय डीप फ्राय होऊन याचा मसाल्याची तयारी चालू होईल। पण 9 रुपयामध्ये जी रोटी देतोय त्याची साईज तर कुठे प्लस मायनस नाहीये ना? अजिबात नाही, जी तुम्हाला रेग्युलर सगळीकडे भेटेल तीच साईज माझ्याकडे पण म्हणजे असं नाहीये ना की आपण फक्त व्हिडिओ पुरता आज इथे बनवतोय। ही कंटिन्युअसली ग्रेव्ही, ही ग्रेव्ही पूर्ण त्याचा कांदा शिजवण्यापासून ते ती ग्रेव्ही फ्राय होण्यापर्यंत ही चुलीवरती शिजव। कारण ढाब्यावर आलो आणि शेवभाजी ट्राय नाही केली, काय आपण इतर लोकांगत नाही करत की बाबा सगळ्या भाजीला एकच ग्रेव्ही एकच टेस्ट ॲज इट इज कधी जे नॉनव्हेज आहे, पण त्यांना नॉनव्हेजचा फील पाहिजे नाही, तर ते व्हेज मध्ये हा फील कम्प्लीट करू शकतात। तर नमस्कार मंडळी, आजच्या या फ्रेश न्यू एपिसोडमध्ये आज आपण आलो एका ढाब्यावर आणि हा ढाबा आहे एका मराठी माणसाचा। मागे कव्हर केलेल्या ढाब्यांमध्ये मोस्टली सगळे नॉर्थ इंडियन होते आणि त्यांचे कमेंट्स आले की तुम्ही महाराष्ट्रीयन लोकांच्या रेस्टॉरंट्सला किंवा मराठी लोकांच्या रेस्टॉरंट्सला का व्हिजिट करत नाही। तर आज आपण आलो या सनिदा ढाबाला आणि हा सनिदा ढाबा जो आहे तो आदित्य दादाचा ढाबा आहे। तर भेटूया आज आदित्य दादाला आणि ट्राय करूया त्यांच्या इथे काय स्पेशल आहे। तर चला, तर नमस्कार, मी गीतेश। आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया, चला आदित्य दादाला भेटूया। नमस्कार आदित्य दादा। नमस्ते गीतेश। तर आदित्य दादा आपल्यासोबत आहेत। जर मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बरेच कमेंट्स केलेत की तुम्ही महाराष्ट्रीयन लोकांच्या किंवा मराठी उद्योजकांच्या प्लेसेसला का भेटत नाही, तर आज आपण ज्या धाब्यावर आलेत ते आहेत आदित्य सर। आदित्य सर, जसं आता मी बघितलं बाहेर पण की 9 रुपयाला तुम्ही रोटी देता आणि हा जो धाबा तुम्ही एवढा बनवला, हाटेवरती बसून पण जेवायची सोय आहे, तर ही कॉन्सेप्ट जी तुम्ही सुरू केली त्याच्या मागे काय होतं? ह्याच्या मागं मुळात म्हणजे पहिली माझी आवड, हॉटेल लाईनची आवड। 21 वर्षापासून हॉटेल लाईनची आवड होती। लहानापासून काहीतरी स्वतःचं करायचं आणि एक सर्व्हिस कस्टमरला एक सेवा मिळावी, ही पहिल्यापासूनची कन्सेप्ट। इथे आम्ही मेन्यू कार्ड पण बघितला, तर सर मेन्यू कार्ड मध्ये पण ऑलमोस्ट एक 300-200 रुपयापर्यंत मेन्यू संपतोय आणि तुम्ही आल्याच्या नंतर माझ्या हॉटेलमध्ये एक फॅमिली साधारणतः 200 ते 300 मध्ये जेवण करून आरामशीर जाऊ शकते। 300 रुपयामध्ये? हो, 300 रुपयामध्ये आरामशीर फॅमिली जेवण करून जाऊ शकते। म्हणजे सब्जी रोटी राईस डाळ हे 300 ते 350 याच्या पुढे जात नाही, एक नॉर्मली तुम्ही जर जेवले तर बेस्ट आहे। आणि रोटी एक स्पेसिफिकली त्यांच्या मेन्यू मधला एक हायलाइट आहे, कारण 9 रुपयामध्ये रोटी दादा मला नाही वाटत कोण देत असेल। तो एक थोडंसं एक काहीतरी असं वेगळं काहीतरी वाटलं की कस्टमर खाणार आहे, भाजी तर कस्टमर एकच खाणार आहे, पण कस्टमर ती एक भाजी 10 रोट्यांबरोबर खाणार आहे, काय म्हणजे पोट भरलं पाहिजे। तर निदान त्याच्यामुळे तरी कस्टमर पोट भर खाऊन एक समाधानी कस्टमर आपल्या हॉटेलमधून गेले पाहिजे, हा तो एक त्याच्या मागचा कन्सेप्ट आहे। म्हणजे फक्त पैसेच कस्टमर कडून उकळायचे अशातलं काही नाही, लोकांचं पोट पण भरलं पाहिजे, ही एकदम जेन्युइन आयडियोलॉजी आहे त्याच्या मागे सरांची। आणि आपल्या इथे आज आता आम्ही आलो तुमच्या इथे, तर आपल्याला प्रेक्षकांपर्यंत काही बनताना दाखवता येईल का आज? आता मी सोया चाप म्हणून एक सोया चाप मसाला ही एक नवीन डिश स्वतः बनवून चालू केलेली आहे। तर ही आपल्या इथं कन्सेप्टमध्ये शक्यतो कुठं भेटत नाही, काय मग सोया चाप हा थोडक्यात काय करतो की एक न खाणारे जे नॉनव्हेज आहेत पण त्यांना नॉनव्हेजचा फील पाहिजे। प्रिपरेशन कसं असतं त्याचं? त्याची प्रिपरेशन आपण असं ठेवले की एक थोडक्यात एक नॉनव्हेजच्या ग्रेव्ही टाईपच त्याचं प्रिपरेशन ठेवलेलं आहे, ते सेपरेट ठेवले पूर्ण। मग ते खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला कस्टमरला एक नॉनव्हेजचीच फील येणार, पण तुम्ही व्हेज खाताय, हा त्याच्या मागचा कन्सेप्ट आहे। अच्छा, मग त्याच्यामध्ये आपण अजून कबाब चालू केलेत, सोया चापचे कबाब चालू केले, टिक्का बंजारा, पनीरचे टिक्का बंजारा चालू केलेत। परत तुमची आपली शेवभाजी पण खूप स्पेशल चालते, अख्खा मसूर चालतो, पनीर हांडी तडका वगैरे स्पेशल चालतो। सोया चाप मसाला आपण ट्राय करूया। रोटी सोबत मला शेवभाजी पण आज ट्राय करायला नक्की नक्की नक्की। तर चला बघूया आज की इथला जो सनिदा ढाबा मधला सोया चाप मसाला आहे तो कसा बनतोय ते। सोया चाप मसाला आपण चालू करूया। आता त्याची रेसिपी चालू केली आहे। सोया चाप आता पहिला फ्राय होईल, आता ऑइल फ्राय डीप फ्राय होऊन याचा मसाल्याची तयारी चालू होईल। हा पूर्णपणे तुम्हाला नॉनव्हेजची फील देईल। ग्रेव्ही आपण ग्रेव्ही खास आपण पहिल्यापासून एक देतो, एक चुलीवरची टेस्ट या ग्रेव्हीला देतो आपण, काय अच्छा, ही आपण गॅसवर न शिजवता ही कायम कंटिन्यू चुलीवरतीच करतो। ग्रेव्ही अशीच बनते आपल्या इथे। मग हे जे फ्लेवर जो चुलीचा फ्लेवर येतो तो ओरिजिनल गावाचा फ्लेवर येतो। अच्छा, म्हणजे असं नाही ना की आपण फक्त व्हिडिओ पुरता आज इथे बनवतोय, ही कंटिन्युअसली ग्रेव्ही, ही ग्रेव्ही पूर्ण त्याचा कांदा शिजवण्यापासून ते ती ग्रेव्ही फ्राय होण्यापर्यंत ही चुलीवरती शिजवली जाते। आणि या ग्रेव्हीचा वापर करून आपण कोणते कोणते डिशेस बनवतो? ह्याच्यामध्ये आपण आता 2 ग्रेव्ही असतात, एक तर ओनियन ग्रेव्ही असते, एक टोमॅटो ग्रेव्ही असते, व्हाईट ग्रेव्ही असते। काही स्वीट भाज्यांसाठी व्हाईट ग्रेव्ही वापरली जाते, काय आपण इतर लोकांगत नाही करत की बाबा सगळ्या भाजीला एकच ग्रेव्ही एकच टेस्ट ॲज इट इज कधीच देत नाही। सगळ्या गोष्टीला वेगळ्या गोष्टी येतील तुम्हाला, काय जी गोष्ट तुम्ही खासाल, शेवभाजी खासाल, अंगारा खासाल तर अंगाराला वेगळी टेस्ट येईल,
तो ती भाजी आता ही तर स्पेशलच आहे, ही तुम्हाला पूर्ण नॉनव्हेजचं फील देणार, त्याच्यात तर काय वादच नाहीये. काय म्हणजे असं नाही की भाज्यांची नावं चेंज होतात पण टेस्ट सेम आहे त्याच्यातला तसं नाही, तसं नाही. प्रत्येक ग्रेव्ही टेस्ट तुम्हाला स्वीटमध्ये पाहिजे तर तुम्हाला व्हाईट, जसे त्याच्यामध्ये आपण मलाई कोफ्ता म्हणतो तर मलाई कोफ्ता व्हाईटमध्येच येणार तुम्हाला. व्हेज कोफ्ता म्हणलं की तो ऑरेंजमध्ये येणार. म्हणजे प्रत्येक याला जे त्याला टेस्ट वेगळी. टिक्का म्हणलं तर टिक्काची टेस्ट वेगळीच येणार. टिक्का पण 2 टाईपचे ठेवलेत आपण, की काही कस्टमरला समजा कमी रेटमध्ये पाहिजे तर तो कमी रेटचा टिक्का आपला नॉर्मली, आणि जर स्पेशलच पाहिजे तर स्पेशल तो तंदूरमधलाच टिक्का येणार त्या कस्टमरला. म्हणजे ह्यासाठी पण आपण ते दोन टेस्ट प्रेफर केलेत कस्टमर. त्याच्यात पण डिफरन्स जास्ती काही नाही, 50 ते 60 रुपयाचा डिफरन्स आहे, असं काही मोठा नाही ठेवला, पण एक कस्टमरला दोन्ही मधला फरक डिफरन्स कळला पाहिजे. सोया चापचं प्रिपरेशन ही सोया चापची ग्रेव्ही, त्याच्यामध्ये काही मसाले ॲडेड होतात स्पेशल. इथे सोया चाप मसाला ऑलरेडी होत आलाय. काय आता ही जी टेस्ट तू घेशीलच नंतर, मग ते तू सांग कशी दिसेल ती, कशी वाटेल तुला ते सांग. काय आता मी तुला बाहेरचं किचन दाखवतो, की आपण इंडियन प्लस चायनीजचं पण कस्टमरला हे करतोय. अच्छा. काय की छोटे मुलं येतात त्यांना सूप प्यायला आवडतं किंवा नूडल्स आवडतात, हे आवडतात, हे शक्यतो आपण ते सुद्धा आपण ढाब्यावरती ठेवले. सर आपण 9 रुपयामध्ये जी रोटी देतोय त्याची साईज तर कुठे प्लस मायनस नाहीये ना? अजिबात नाही. जी तुम्हाला रेग्युलर सगळीकडे भेटेल तीच साईज माझ्याकडे पण आहे, त्याच्यामध्ये कोणतेही कॉम्प्रोमाइज नाहीये. तुम्ही रोटी बघू शकता, ही रोटी छोटी नाहीये किंवा काही नाहीये. रोटीची साईज जशी नॉर्मल असते तशीच रोटीची साईज आहे. म्हणजे 9 रुपयामध्ये रोटी आपण देतोय पण प्रॉपर साईज, प्रॉपर क्वांटिटी, त्याच्यामध्ये असं कुठलंही हे नाहीये. सगळं तुम्हाला ते व्यवस्थित भेटणार. चायनीज मी मगाशी म्हणलं तुम्हाला फॅमिलीला आवडतं, लहान मुलांना चायनीज वगैरे आवडतं, तर आपण त्यासाठी स्पेशल चायनीज सुद्धा चालू केलेलं आहे. हे आता आपण नूडल्सची ऑर्डर आहे, आपण नूडल्स बनवतो. नूडल्स, सूप वगैरे सर्व गोष्टी चायनीजमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातील आपल्यापाशी. सोयाबीन चिली खूप अशी सुपर्ब चालते. व्हेज क्रिप्सी पण खूप छान चालते. स्टार्टर्सला सुद्धा कस्टमरला नाही, मंचुरियन सुद्धा. आणि हे जे रेट सुद्धा एकदम रिजनेबल ठेवले. 100 रुपये मंचुरियन, 160-170 रुपये पनीर चिली. काय त्याच्यामध्ये सुद्धा क्वांटिटीमध्ये असं नाही की ती 160ला आहे तर तुम्हाला ती थोडीशीच भेटणार, असं पण नाही. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्वांटिटी आहे, जी बाहेर क्वांटिटी भेटेल, जी डिश प्रमाणे भेटेल ती सुद्धा त्याच्यामध्ये ठेवली आपण. तुम्ही बसा, जेवण करा, मग मला सांगा की सोया चाप कसा आहे, शेवभाजी कशी आहे, असं आहे जी टेस्ट मला तुम्ही सांगा आता. नक्की नक्की. दादा बरोबर झाल्या गप्पा आपल्या बऱ्याच. आता जेवणाचा टाइम झालाय. सोया चाप मसाला, शेवभाजी आणि रोट्या आता आपल्याला चालू करायचं. तर मेन्यू आपल्या समोर आहे. शेवभाजी, सोया चाप मसाला आणि रोटी. आता ही रोटी तुम्ही बघाल तर 9 रुपयामध्ये ही रोटी मिळते, पण साईज जी आहे तुमची ती रेग्युलर रोटी एवढीच आहे. आणि ही शेवभाजी आपण पहिले घेऊया, कारण ढाब्यावर आलो आणि शेवभाजी ट्राय नाही केली. शेवभाजी आपण पहिले घेऊया. कलर तुम्हाला सांगतोय की स्पाइसनेस जो आहे तो बऱ्यापैकी असेल. सोया चाप मसाला जो आहे तो खूपच मस्तपैकी डेकोरेट केला आहे. पोर्शन तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी आहे. जवळपास एक 4 लोकांसाठी तरी इनफ होऊन जाईल. तर जसं दादाने सांगितलं की इथे तुम्ही जेवायला जर फॅमिली घेऊन आलात तर जवळपास एक 300 मॅक्सिमम 350 रुपयामध्ये तुमची फॅमिली पोटभर जेवू शकते. आणि आपण सुद्धा आता त्यांच्या इथे जेवणाचा जो आहे मजा घेणार आहोत. शेवभाजी ॲज युजल ढाब्यावरती आपण ट्राय करूया फर्स्ट.
रेग्युलर जशी टोमॅटो ऑनियन बेस्ड ग्रेव्ही असते त्याचा जो टिपिकल टेस्ट असतो तो येत नाही आहे. कारण की जसं दादाने सांगितलं की जी ग्रेव्ही आपल्या इथे म्हणजे सनीदा ढाबामध्ये बनते ती थोडी डिफरंट होती. तो जसा चुलीवरचा जो फ्लेवर होता, जसं आपण पहिले नॉनव्हेज खाल्लं आहे चुलीवर, पण व्हेज हे फर्स्ट टाईमच खाल्लं आपण चुलीवरती. खूप सही टेस्ट आहे. आणि आता सोया चाप मसाला. व्हेजवाल्यांना नॉनव्हेजची टेस्ट येईल याच्यामध्ये. सोया चाप मसाला, चाप जे आहेत सोया चाप जे ते एकदम रब्बर टाईप नाही लागत आहेत, प्रॉपर शिजलेत. आणि जी ग्रेव्ही आहे ती जसं सांगितलं आहे नॉनव्हेजचाच फ्लेवर देतो आहे. तर तुमच्या कमेंट्सला मान देऊन आपण सनीदा ढाबापर्यंत पोचलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि सनीदा ढाबाचे तुम्ही ऑलरेडी फॅन असाल तर आम्हाला ते देखील कळवा. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.